कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्यूशन घेऊ शकतात. एकीकडे इलेक्शन कमिशन म्हणतं की डिस्प्यूट 2019 पासून सुरू झाला, तर आमचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात की डिस्प्यूट हा 29 जूनपर्यंत नव्हताच. शरद पवार हे अनडिस्प्युटेड लीडर होते. डिस्प्यूट 30 जूनला सुरू झाला आणि दुसरीकडे निवडणूक आयोग म्हणतं 2019 पासून झाला. बरोबर आहे. दोघांचेही अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या याचिका आलेल्या आहेत. त्यामुळे ऑर्गनायझेशनल टेस्ट मी अप्लायच करत नाही. आता दोघांच्याही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना झालेल्या आहेत. शरद पवारांची माझ्या अंदाजाने निवडणुकीची तारीख होती 1 सप्टेंबर 2022. 1 सप्टेंबर 2022 ते 30 जून 2023. जेव्हा त्यांना चॅलेंजच झालेला नाही तेव्हा मग डिस्प्यूट उरतो कुठे? डिस्प्यूट येतच कुठनं? दुसरी गोष्ट, लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी टेस्ट सोयीस्कररित्या त्यांनी सुभाष देसाईंच्या जजमेंटचं वाचन केलं, पण सुभाष देसाईंच्या जजमेंटमधला पॅराग्राफ नंबर 147 आणि 148 मध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की जर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स चालू असतील तर तुम्हाला लेजिस्लेटिव्ह टेस्ट घेता येणार नाही. दॅट विल बी अनकॉन्स्टिट्युशनल. त्यांनी पुढे जाऊन हे पण म्हटलं आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी डझंट मीन अ पॉलिटिकल पार्टी. आणि म्हणून व्हिपमध्ये येतो की व्हिप इज अ बिब्लिकल कॉर्ड बिटवीन द पॉलिटिकल पार्टी अँड द लेजिस्लेटिव्ह पार्टी. पॉलिटिकल पार्टीने काय निर्णय घ्यायचा हा त्याचा अध्यक्ष ठरवतो. लेजिस्लेटिव्ह पार्टीला पार्टीने अधिकार